आपलं शरीर केवळ मांस आणि रक्तानी बनलेलं नाही, ते ऊर्जा केंद्रांनी भरलेलं एक सुंदर आध्यात्मिक तंत्र आहे. या केंद्रांना चक्र म्हटलं जातं. चक्र म्हणजे शरीरात फिरणाऱ्या ऊर्जेची चाके, जी भावनांवर, विचारांवर, आरोग्यावर आणि वागण्यावर परिणाम करतात. चक्र संतुलित असेल तर आयुष्य प्रवाही होतं, विसंगत असेल तर अडचणी वाढतात. पहिलं चक्र म्हणजे मूलाधार, भीती, सुरक्षितता आणि स्थिरतेशी जोडलेलं. हे मजबूत असेल तर मन धैर्यवान होतं. दुसरं चक्र स्वाधिष्ठान, भावना, नाता आणि सर्जनशीलता नियंत्रित करतं. तिसरं मणिपूर, आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढवतं. ही 3 चक्र स्थिर असली की बाहेरचं आयुष्यही स्थिर होतं. हृदय चक्र म्हणजे प्रेमाचं केंद्र. हे उघडं असेल तर तुम्ही प्रेम देऊही शकता आणि स्वीकारूही शकता. पण भूतकाळाच्या जखमा, धोके किंवा दुःखामुळे हे चक्र बंद झालं तर मनात एक पोकळी तयार होते. त्यामुळे लोकांना जवळ घेणं कठीण होतं. हृदय चक्राचं उपचार म्हणजे स्वतःला माफ करणं. घसा चक्र म्हणजे सत्याचा आवाज. जेव्हा हे चक्र संतुलित असतं तेव्हा तुमची भाषा स्वच्छ, स्पष्ट आणि प्रभावी असते. पण हे चक्र बंद असेल तर मनातील सत्य बाहेर येत नाही. लोक नको असलेली कामं हो म्हणत करतात, स्वतःचं मत सांगू शकत नाहीत. या चक्राचा उपचार म्हणजे स्वतःशी प्रामाणिकपणा. आज्ञाचक्र म्हणजे थर्ड आय आपल्याला अंतर्ज्ञान देतं, परिस्थितीच्या पलीकडे पाहण्याची ताकद देतं. यामुळे निर्णय योग्य होतात आणि गोंधळ कमी होतो. हे चक्र उघडल्यावर आत्म्याचं ज्ञान जागृत होतं. 7वं चक्र सहस्त्रार आपल्याला विश्वाशी जोडतं. ही जोडणी म्हणजेच आध्यात्मिक जागरूकता. चक्र हे शरीराचं ऊर्जा नकाशा आहेत. ही ऊर्जा केंद्र संतुलित ठेवली की मन, शरीर आणि आत्मा तिन्ही एकत्रित चालतात. आणि जिथे एकत्रित ऊर्जा आहे तिथे आरोग्य, आनंद, प्रेम आणि समृद्धी आपोआप येते. चक्र समजली की स्वतःला समजायला सुरुवात होते.